नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 120. शिनोरचा गणपती, अनसुया माता ते बद्रिकाश्रम. खाकरा केलेल्या पोळ्या खाऊन कनकेश्वरी माताजींचा आश्रम सोडला होता. त्यामुळे भूक नव्हती. भरपूर चालायचं असं ठरवलं. मालसर सोडल्यावर एक सुंदर वाळूचा किनारा लागतो. इथे छोटासाच परंतु पवित्र असा तपोवन आश्रम आहे. त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. हा आहे तपोवन आश्रम. वाळूचा किनारा खूप सुंदर आहे. शांतपणे वळणारी नर्मदा मैया पाहायला मजा येते. महापुरामध्ये पायाखालची माती वाहून गेलेल्या इथल्या झाडांची अशी अवस्था झालेली आपल्याला बघायला मिळते. बहुतांश परिक्रमावासी वरील नकाशामध्ये लाल रंगाने दाखवलेल्या मार्गाने शिनोरला जातात. परंतु तसे न करता हिरव्या बाणाने दाखवलेल्या रस्त्याने जर गेलं तर नर्मदा मातेची खूप सुंदर रूपे पाहायला मिळतात. हा संपूर्ण किनारा 100% निर्मनुष्य आहे. श्री धूतपापेश्वर महादेवाचं मंदिर शिनोर गावाच्या थोडंसं अलीकडे लागतं. काठाकाठाने चालत शिनोर गाव गाठलं. मध्ये कंटोईमध्ये कोटेश्वराचं मंदिर आहे. कंटोई किंवा कंटोई हे आहेत भोगेश्वर महादेव. हे आहेत कोटेश्वर महादेव. त्याचं दर्शन घेऊन शिनोर गावात त्या राम मंदिरामध्ये आलो. सुंदर टुमदार गाव होतं. राम मंदिरामध्ये हरी महाराज म्हणून आळंदीचे एक मराठी तरुण साधू सेवा देत होते. त्यांनी बसून प्रेमाने चहा पाजला आणि चौकशी केली. राहा म्हणत होते, परंतु नुकताच दिवस सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना विनंती केली की पुढे चालू द्यावे. हेच ते रामाचं मंदिर शिनोरमधलं. गावातली परिस्थिती त्यांनी सांगितली. गावात प्रचंड प्रमाणामध्ये परधर्मीयांची संख्या वाढलेली आहे. नर्मदा पुराणामध्ये उल्लेख केलेली 8 तीर्थक्षेत्र असलेलं हे पवित्र गाव आज यवनाक्रांत आहे. कोणी म्हणेल त्यांनी काय फरक पडतो? तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला तुमचं उपास्य दैवत समोर असलं की आजूबाजूला कोण आहे याने काही फरक पडत नसला तरी देखील असे काही पंथ आहेत ज्यांना त्यांचं उपास्य दैवत वगळता अन्य कुठल्या देवाची उपासना त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या आजूबाजूला केलेली नियमानुसारच चालत नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांचा काही प्रश्न नसला तरी त्यांना तुमचा प्रश्न असतो. तुमच्या मते ते योग्य मार्गावर असले तरी त्यांच्या मते तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असता आणि तुम्हाला त्यांच्या दृष्टीने योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेले उपाय हे आपल्याला परवडणारे नसतात. हरी महाराजांची चर्चा केल्यावर असं कळलं की इथं जवळच प्राचीन गणेश मंदिर आहे आणि तिथं अनेक साधू मुक्कामाला येऊन राहिलेले आहेत. त्यांच्या शेजारीच असलेल्या त्या गणेश मंदिरामध्ये गेलो. मंदिर फारच सुंदर होतं. हे शिनोरचे गणराया. तिथे बसलेल्या अनेक साधूंची दर्शनं झाली व थोडाफार सत्संग देखील लाभला. गावापुढे असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा केल्यावर साधूंची त्याबाबत निरीच्छा आहे असं माझ्या लक्षात आलं. हा प्रश्न त्यांच्या अखत्यारीत येत नव्हता असा त्यांचा स्वर मला जाणवला. असो, ज्याला त्याला आपल्या कार्यक्षेत्राचा प्रांत निवडण्याचं स्वातंत्र्य. इथे काही पूजापाठ होता. त्यासाठी थांबणार का पुढे जाणार असे साधूने विचारल्यावर मी पुढे जाणार म्हणून सांगितले. चहाचा प्रसाद इथे देखील घेतला आणि पुढे निघालो. शिनोरचा घाट असा वैशिष्ट्यपूर्ण आणि मंदिरांनी भरलेला आणि भारलेला आहे. हे कोणीतरी शिनोरच्या घाटाचं सुंदर असं ड्रोन चित्र काढलंय. उभा काढा आहे आपण बघू शकतो. हे आहे शिनोर या गावाचं विहंगम दृश्य. आपण पाहिलेला घाट इथे. शिनोर गावामध्ये केदारेश्वर, उत्तरेश्वर, रोहिणेश्वर, कृष्णेश्वर, भंडारेश्वर, धूतपापेश्वर, भुवनेश्वर, निष्कलंक महादेव अशी 8 पौराणिक तीर्थक्षेत्र आहेत. समोर कार्तिक स्वामींचं कांद्रोज आहे.
हे रोहिणेश्वर महादेवाचं सुंदर आणि सुबक असं मंदिर आहे. इथली मंदिरं फार सुंदर आहेत. शिनोर जवळचा मैयाचा किनारा मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे इथं मगरी गर्टी करतात. हा इथला किनारा बघा असा उभाच असलेला. त्या ठिकाणी अशा ठिकाणी मगरी असा वास करतात. एक संग्रहित चित्र आहे. यानंतर काठाने जाताना कृष्णेश्वर महादेवाचं मंदिर लागलं. मंदिर अतिशय सुंदर आहे. परिसरामध्ये कोणीही भक्त किंवा पूजक नव्हते. हे कृष्णेश्वर महादेवाचं मंदिर आहे. कृष्णेश्वर महादेव. वाटेमध्ये भंडारेश्वर महादेवाचं सुंदरसं मंदिर लागतं. या मंदिराकडे जाणारा घाट चांगलाच उंच असून वाहून गेलेला आहे. इथे एक मराठी साधू सेवा देतात. यांना परिक्रमावासी दिसला की त्याला ते बालभोग चहा किंवा भोजनप्रसाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत. सुदैवाने मी गेलो तेव्हा ते तिथे नव्हते. महादेवाचे सुंदर असे मंदिर इथं आहे. आता बांधलेलं मंदिर खूप छोटं असून जुनं भव्य मंदिर इथं असणार याची साक्ष परिसरात पडलेल्या भग्नमूर्ती आणि शिवलिंग आपल्याला देतात. मूर्तिभंजकांनी आपला इतिहास मिटवण्याचा प्रचंड प्रयत्न गेले अनेक शतकं केला, परंतु मूर्तिपूजन करणारे संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचे फारसे काही चालले नाही. लवकरच त्यांची संख्या कमी होऊन मूर्तिभंजकांची संख्या वाढेल तेव्हा चित्र उलटे असेल यात शंकाच नाही. या भागामध्ये आजही मगरींचा वास आहे. इथल्याच एका मगरीचं संग्रहित छायाचित्र आहे. हे भंडारेश्वर महादेवाचं मंदिर. एका अतिशय भव्य अशा वडाच्या झाडाखाली हा मंदिर समूह आहे. श्री भंडारेश्वर महादेव. इथं भंडारेश्वर, पाताळेश्वर आणि काशी विश्वनाथ असे 3 महादेव आहेत. मंदिराकडे जाणारा घाट महापुरामध्ये असा तुटून वाहून गेलेला आहे. मंदिरामध्ये इतस्तत विखुरलेले अवशेष पाहिल्यावर असं लक्षात येतं की इथं देखील कधी काळी मोठं मंदिर असावं. मुख्य शिवलिंगापेक्षा खूप मोठी पिंडी इथं बाहेर आणून ठेवलेली आहे, जी बघणं आहे. या भागामध्ये आजकाल जुन्या मंदिराचं सौंदर्य घालवणारे सिमेंट कॉन्क्रीटचे नवीन बांधकाम सुरू आहे. त्यामुळे परिसराची रया निघून गेली. पौराणिक बांधकाम असलेल्या ठिकाणी नव्या प्रकारचं बांधकाम करू नये, त्याने त्याची शोभा जाते. उजव्या हाताला दिसणारं बनवल्यासारखं बांधकाम म्हणजे पक्ष्यांना खाऊ घालण्याची जागा आहे. आपला पारंपरिक बर्ड फीडर येतो. हा तो बर्ड फीडर. जुनं मंदिर आणि हे बघा हे नवीन मंदिरचं काम चाललंय. चवनाच होता. शिनोरनंतर कंजेठा, अंबाली ही गावं ओलांडली. अतिशय सुंदर अशा अरण्यातून चालत अनसुया माता हे तीर्थक्षेत्र गाठलं. हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र असून इथं एरंडी नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते आणि हा संगम अतिशय पवित्र मानला जातो. काही विशिष्ट त्वचारोग असलेले रुग्ण या संगमावरती स्नान करून बरे होतात अशी मान्यता आहे. इथे देखील सुवर्णशिला, हत्याहरण तीर्थ, गंगाकूप अशी पवित्र स्थान असून दत्ताचं मंदिर प्रसिद्ध आहे. इथल्या स्थानिक ब्राह्मण पुजारी लोकांनी स्थापन केलेलं एक अन्नक्षेत्र आहे. दत्तप्रभूंची माता अनसूया हिचं हे तपस्थान आहे. या निमित्ताने अनसूया या शब्दाबद्दल थोडंसं सांगतो. मराठीमध्ये सर्रास आपण अनुसया असा शब्द वापरतो, परंतु प्रत्यक्षामध्ये हा शब्द अनसूया असा आहे. अन अधिक असूया अर्थात जिच्यामधून असूया, द्वेष, मत्सर यांसारखी पापबुद्धी निघून गेलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. या स्थानाचं भरपूरच महात्म्य नर्मदा पुराणाच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. मी इथे गेलो आणि अनसूया मंदिरामध्ये काहीतरी धार्मिक कार्यक्रम चालू आहेत असं पाहून समोर असलेल्या एका झाडाच्या पारावर काही काळ बसलो. इथं उत्तरवाहिनी परिक्रमा करून आलेले मुंबईचे काही परिक्रमावासी भेटले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मी काय बोलतोय हे लक्षपूर्वक ऐकणारी हरिपाल आणि व्रज नावाची 2 हुशार चुणचुणीत मुलं आणि त्यांचा बाप असे त्या पारावर बसले होते. वज्र नाही, व्रज. व्रज हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. त्यांनी देखील माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली आणि त्यांच्या भरपूर शंका मला विचारल्या. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्यांचे शंका समाधान आणि थोडेफार प्रबोधन केले. मुले माझ्यावर भलतीच खुश झाली आणि मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी गप्पा मारू लागली. मोठी माणसे मात्र सहज आपले स्वत्व हरवत नाहीत. त्यांच्या वडिलांचे परिक्रमेविषयी नकारात्मक मत होते, ते बदलण्यात मला यश मिळाले.
त्यांच्यामध्ये परिक्रमा हा वेळेचा अपव्यय होता, परंतु मी समजावून सांगितल्यावर मात्र त्यांचा हा भ्रम दूर झाला आणि त्यासाठी त्यांनी माझे आभार मानले. मुंबईच्या लोकांनी माझ्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले. मुंबईच्या परिक्रमावासींना घेऊन आलेल्या मुख्य व्यक्तीचं नाव मोहन नलावडे असे होते आणि ते सायन इथे राहत. त्यांना अमरकंटक इथल्या मंडला उत्तरवाहिनी परिक्रमेची माहिती पाठवावी अशी त्यांनी विनंती मला केली होती. त्याप्रमाणे परिक्रमा संपल्यावर त्यांना मी ती पाठवली. मुंबईच्या लोकांनी जाताना मला राजगिरा लाडू आणि दक्षिणा दिली. इथे सज्जनगडावरचे मंदारबुवा रामदासी यांच्यासारखे दिसणारे एक गुरुजी होते. मी त्यांच्याकडे पाहतोय हे लक्षात आल्यावर ते माझ्याकडे आले. त्यांना जेव्हा मी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक साधूसारखे दिसता, तेव्हा त्यांनाही गंमत वाटली आणि त्यांनी मला भोजनाचे काय नियोजन आहे असे विचारले. मैया जसे म्हणेल तसे असं उत्तर मी दिल्याबरोबर ते म्हणाले की आज तुम्ही आम्हा विप्रगणांसोबत भोजन घ्यावे. फक्त एकच त्रास होता, तो म्हणजे पूजा सुरू असल्यामुळे ती संपेपर्यंत मला थांबावे लागणार होते. परंतु मुख्य पुजारी आले आणि त्यांनी ही देखील अडचण सोडवली. त्यांनी येऊन मला सांगितले की मी आतमध्ये असलेल्या ब्राह्मण उद्धारक मंडळामध्ये जाऊन यथेच्छ भोजन करावे, अन्य ब्राह्मणांची वाट पाहू नये. असे करायला हरकत नाही हे कळल्याबरोबर मी ताबडतोब आतमध्ये जाऊन बसलो. सुंदर असे सागरसंगीत, सुग्रास, सात्विक भोजन मिळाले. ब्राह्मण उद्धारक मंडळाकडून दक्षिणासुद्धा मिळाली. इथे खूप गर्दी असल्यामुळे इथे न थांबता पुढे निघण्याचा निर्णय घेतला. आश्रम परिसराचं थोडंसं दर्शन आपल्याला घडवतो. हाच तो पार आहे बघा, ज्याच्यावर मी नर्मदा भक्तांची गप्पा मारत बसलो होतो. मागच्या बाजूला हे दत्त मंदिर आहे आणि वासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंबेस्वामी महाराज यांनी लिहिलेलं सुंदरसं अनसूया स्तोत्र इथे लिहिलेलं आहे. सुचरित्रा दिव्य तेज सर्व लोक नमस्कृता. या मंदिरामध्ये महापुराचं पाणी असं भरतं, तरी सुद्धा लोक दर्शनाला येतात बघा. परिसरातली सुंदरशी मंदिरं हीच ती अनसूया माता, भगवान दत्तात्रयांची आई. अनसूया मातेच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी जन्म कसा घेतला ही दाखवणारी कथा इथं आपल्याला पाहायला मिळते. आपापले पती ओळखा असं अनसूया मातेने सांगितल्यावर गडबडलेल्या पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती आपल्याला दिसत आहेत. त्यामुळेच इथं दत्तात्रयाचं मंदिर आहेच, पण बालदत्तात्रयाचं मंदिर पण आहे, जे कुठं फारसं बघायला मिळत नाही. कारण ही दत्तप्रभूंची जन्मभूमी मानली जाते. मंदिराकडे जाण्याचा मार्ग असा आहे. अनसूया माता मंदिरातली दर्शनं आटोपली आणि पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला आणि काठाकाठाने चालत जनकेश्वर, संकर्षण तीर्थ, कोटेश्वर महादेव, बरकाल इथला प्रभासेश्वर महादेव हे सगळं पाहत मोलेथा नावाच्या गावामध्ये आलो. या भागातल्या मैयाचा किनारा असा आहे, पाहून आपल्याला वाटू शकतं की चालण्यासाठी अजिबात जागा नाही, परंतु बारकाईनं पाहिल्यावर आपल्याला लाल बाणानं दाखवलेला परिक्रमा मार्ग दिसेल. आपली इच्छा असेल तर मैयाच्या काठानं मार्ग नक्की मिळेल. हे बघा, दिसते का पायवाट? अशी पायवाट सगळीकडनं आहे, पण दुरून किनारा पाहिला की असं वाटतं की अरे बापरे, नको जायला. अनसूया मातेचं मंदिर अंबाली या गावामध्ये. इथेच मन्मथेश्वर महादेवाचं मंदिर देखील काठावर दिसतं. मंदिराची थोडीशी दुरावस्था झालेली आहे. हे मन्मथेश्वर महादेवाचं शिवलिंग थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्याच्याभोवती पितळेचं कोंदण आहे आणि मध्ये शिवलिंग आहे. आपण जर कधी मंदिरामध्ये दर्शनाला गेलात आणि असं झाड आपल्याला दिसलं तर आधी झाड तोडावं, मग घंटा वाजवावी, कारण अशी झाडं एकदा मोठी झाली की मंदिराच्या बांधकामाला धोका उत्पन्न करतात. हे मन्मथेश्वर महादेवातल्या मंदिरातलं एक संग्रहित चित्र आहे. महादेवाच्या शिवलिंगाला असं कोंदण फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. तिथं आहे मन्मथेश्वर महादेव. इथं सुद्धा जुनी मंदिर असणार याची साक्ष देणारे भग्नावशेष आपल्याला सगळीकडे पडलेले दिसतात. जनकेश्वर महादेवाचं मंदिर पण खूप सुंदर आहे. हे आहेत जनकेश्वर महादेव. नर्मदा मातेच्या काठाने जाताना दूर वाळवंटामध्ये किंवा खडकामध्ये कुठेतरी साधना करीत बसलेला असा एखादा साधू पाहायला मिळणं हे अतिशय सर्वसामान्य दृश्य आहे. जनकेश्वर महादेवाच्या पुढे वाळूचा मोठा किनारा चालू होतो. मध्येच काही ठिकाणी असे खडक आहेत. तिथलंच हे चित्र आहे. त्याच्या पुढे लागणारं कोटेश्वर महादेवाचं मंदिर हे सुद्धा खूप सुंदर आहे. या मंदिरामध्ये लोकांचा अधिक राबता असतो, त्यामुळे आपसुकच मंदिर स्वच्छ आणि सुंदर राहतं. प्रचंड उन्हामुळं अंग भाजून निघालं होतं. माझ्याकडे असलेली सर्व वस्त्रे काही अंशी सुती होती तर काही अंशी कृत्रिम धाग्याने बनलेली होती. त्यातील कृत्रिम धागा उन्हामुळे खूप तापायचा आणि अंगाला चटके बसायचे. बरेच अंतर चाललो तरी कोणी दिसत नव्हते. अचानक एका शेतकऱ्याने सांगितले की डाव्या बाजूला एक आश्रम आहे, तिथे जावे.
त्याप्रमाणे मी आश्रम शोधत तिथे आलो. हा आसाराम बापूंचा आश्रम होता आणि तिथे एक बंगाली साधू कृष्ण मंदिराची सेवा करत राहिला होता. त्याने लिटरभर सुंदर असं ताक बनवून मला अतिशय प्रेमाने पाजले. त्या ताकामुळे शरीराचा दाह शांत झाला, डोके देखील गार पडले. बराच मालमसाला टाकला होता. त्याने मला सांगितले की असे ताक तुला पुन्हा कुठेही प्यायला मिळणार नाही, आणि ते खरेच होते. तशी चव परत कुठेच प्यायला मिळाली नाही. साधूसोबत आसाराम बापू सध्या कसे आहेत वगैरे या विषयावर चर्चा झाली. आसाराम बापू यांच्या आश्रमातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या वह्या मी महाविद्यालयीन काळामध्ये वापरायचो. 6 रुपयाला 200 पानी अर्धी वही आणि 12 रुपयाला 200 पानी फुलस्केप वही मिळायची. त्या काळात साध्या वह्या 20, 25, 30 रुपयाला असायच्या. या वह्यांमुळे माझे पैसे तर वाचायचेच, परंतु त्याशिवाय त्या वहीच्या प्रत्येक पानावर काही ना काही सुविचार लिहिलेले असायचे. ते वाचायला मला फार बरे वाटायचे. अशाच एका वहीवर पाहिल्यामुळे मी यौवन सुरक्षा नावाचं बापूंनी लिहिलेलं पुस्तक आणलं होतं, आणि ते पुस्तक आणल्यापासून माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, हे मी नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगतो. अतिशय योग्य वयामध्ये ते पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं होतं. हे सर्व साधूला सांगितलं आणि पुढे निघालो. सगळीकडे दाट झाडी होती. माणसं कुठे दिसत नव्हती. दुपारी तसंही कुणी घराबाहेर पडत नाही. कोतर्डी नावाच्या गावामध्ये मारुती मंदिराचं दर्शन घेतलं आणि गुप्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. या गुप्तेश्वर महादेवाचं एक वैशिष्ट्य आहे. यातून आपल्या शरीराला जसा घाम येतो ना, तसं पाणी निघतं. हे पाणी निघताना मी प्रत्यक्ष पाहिलं. हा एक चमत्कारच मानला पाहिजे. हे गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर, ज्याच्या अंगातून घाम निघतो किंवा पाणी निघतं. त्या मंदिराकडे जाणारा मार्गाची पाठी ही मंदिर नावाप्रमाणेच गुप्ते. इथे नर्मदा मातेचं जल अतिशय नितळ आणि सुंदर आहे. समोर व्यासबेट नावाचं वाळूचं प्रचंड बेट आहे. नर्मदा मातेची मोठी शाखा बेटाच्या पलीकडून वाहते, तर छोटीशी शाखा आहे ती आपण बघतोय आता. मोठा प्रवाह पलीकडून आहे. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीची छत्र लोकांनी वाहिलेली आहेत आणि बाहेरच्या मोठ्या संख्येनं घंटा देखील वाहिलेल्या आहेत. थोडंसं अंतर चालत गेल्यावर एका उंच टेकडावर एका वयस्कर म्हातारा हात करतायचं मला दिसलं. ह्या एक प्राध्यापिका होत्या आणि निवृत्तीनंतर आपली सगळी पुंजी पणाला लावून त्यांनी एक आश्रम बांधायला सुरुवात केली होती. प्राध्यापिका असल्यामुळे इंग्रजी उत्तम बोलत होत्या. मी त्यांना विविध आश्रमामध्ये पाहिलेल्या काही सुविधा सांगितल्या ज्या इथे असणं आवश्यक आहे, आणि अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याची आश्रमाला गरज देखील नाही. सुरुवातीलाच या गोष्टी नियोजनामध्ये आणल्या तर घर वाचेल हे माझं म्हणणं त्यांना पटलं, आणि त्यांनी तासभर मला बसून ठेवलं आणि माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. त्यांच्या माणसाला चहा करून आणायला सांगितले. त्या तर अर्ध्या मुर्द्या बांधून झालेल्या आश्रमामध्येच मुक्काम कर म्हणून माझ्या मागे लागल्या होत्या, परंतु मी त्यांना सांगितलं की मला पुढं जाणं सोयीचं ठरेल. प्रत्यक्षामध्ये कारण असं होतं की प्रोफेसरबाई घरी गेल्या असत्या, परंतु तिथे ठेवलेल्या सेवे करायला गावातून माझ्यासाठी एकट्यासाठी जेवणखाण आणावे लागले असते. त्यापेक्षा पुढे असलेला बद्रिकाश्रम आता माझ्या टप्प्यामध्ये आहे असं माझ्या लक्षात आलं होतं. प्रोफेसरबाई खूप हुशार होत्या आणि योग्य वयामध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे असं मला वाटलं. त्यांच्या आश्रमातून नर्मदा मातेचं खूप सुंदर दर्शन घडत होतं. मला खात्री आहे की आता तो आश्रम खूप सुंदर झाला असेल. याच टेकडीवर प्राध्यापिका म्हातारामसोबत मी गप्पा मारत बसलो होतो. आता इथं चांगला आश्रम झाला आहे असं गुगल नकाशावर पाहिल्यावर लक्षात येतं. आसाराम बापूंचा आश्रम अर्थात राधाकृष्ण मंदिरापासून प्राध्यापकबाईंचा आश्रम म्हणजे श्री शिवरेवाधामपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला या नकाशामध्ये दिसेल. तसेच नर्मदा मातेच्या पातळ धारेच्या पलीकडं जे व्यासबेट आहे ते पण दिसतंय. ह्याच्या पलीकडं मोठी धार आहे. ह्याच्यामध्ये हे कृष्ण मंदिर आहे ना, आसाराम बापूंचा आश्रम आहे, आणि हे शिवरेवाधाम म्हणजे प्राध्यापिकाबाईंचा आश्रम. समोर व्यासबेट. इथून पुढे पुन्हा एकदा अरण्य मार्ग पकडला आणि पूल ओलांडत मृत्युंजय आश्रमामध्ये आलो. हे बघा, हे असं मोठ्याच्या मोठं मोलेथा इथलं व्यासबेट. हे संपूर्ण परिसर आणि व्यासबेट नक्की कसं आहे लक्षात यावं म्हणून हा नकाशा आपल्यासोबत जोडला. हे व्यासबेट किती भव्य आहे बघा. अतिशय प्रचंड आहे आणि त्याच्यावर वाळूशिवाय दुसरं काही दिसतच नाही. प्रचंड वाळू. प्राध्यापिका म्हाताराम यांच्या आश्रमातून व्यासबेटाच्या पलीकडे श्रीरंग सेतू दिसायला सुरुवात होते. हा पूल पोईशा या गावाला उत्तर तटापाशी जोडतो. इथंच स्वामीनारायण मंदिर आपण पाहिलं होतं बघा. हा पूल ओलांडल्याबरोबर मृत्युंजय आश्रम लागतो. घनदाट अरण्यामध्ये असलेला मृत्युंजय आश्रम अतिशय सुंदर आश्रम आहे, परंतु मी याचं बाहेरूनच दर्शन घेतलं. हा देखील एक प्रसिद्ध आश्रम आहे, अतिशय प्रसिद्ध आश्रम आहे, परंतु मला बद्रिकाश्रमातच जायची ओढ आतून लागली होती. त्यामुळे बद्रिकाश्रमात आलो आणि पहिलं पाऊल ठेवल्यापासूनच त्या आश्रमातील जबरदस्त स्पंदनं
अखंड मला जाणवत राहिली. ही जागा अक्षरशः अद्भुत होती. 100% साधूंसाठी चालवलेला हा साधुप्रिय आश्रम होता. जिकडे पाहावे तिकडे संन्यासीच संन्यासी दिसू लागले. या आश्रमाची व्यवस्था पाहणारे जे व्यवस्थापक होते ते देखील पूर्वाश्रमीचे मराठी असलेले संन्यासीच होते. मी गेल्याबरोबर नियमाप्रमाणे मुख्य व्यवस्थापकांना भेटून मुक्कामाची चौकशी केली. माझे चालणे बोलणे वागणे पाहून व्यवस्थापकांनी मला एक स्वतंत्र खोली दिली, जी शक्यतो फक्त साधू किंवा संन्यासी यांना दिली जाते असं नंतर माझ्या लक्षात आलं. कारण माझ्या आसपासच्या प्रत्येक खोलीमध्ये सर्वत्र केवळ संन्यासीच होते. 16 क्रमांकाची ती खोली मला मिळाली होती. खोलीतून नर्मदा मातेचं दर्शन होत होतं. इथे भिलाडिया नावाचं दक्षिण तटावर नर्मदापुरम जवळचं जे गाव आहे ना, तिथे राहणारा उमेश पदम नावाचा एक परिक्रमावासी मला भेटला. हा काही दिवस या आश्रमामध्ये सेवेसाठी येऊन राहिला होता. साधू वृत्तीनं राहत होता, त्यामुळे त्याचं वर्तन पाहून त्याला संन्यासी महाराजांनी अधिक राहण्याची मुभा दिलेली होती. त्याच्याशी फार चांगला सत्संग मला घडला. 50शीचा मनुष्य होता, ब्रह्मचारी होता. म्हणजे नुसता अविवाहित नव्हे तर खरा ब्रह्मचारी होता. तसे असल्याशिवाय अशा ठिकाणी राहण्याची इच्छाच होणार नाही. या आश्रमातील स्पंदनं इतकी वैराग्यपूर्ण होती की कोणालाही तिथे आल्याबरोबर संन्यास घेण्याची इच्छा व्हावी. खोल्या अतिशय गरम होत्या, त्यामुळे खोलीमध्ये मी गेलोच नाही. तिथे समोर राहणारा एक नेपाळी संन्यासी वस्त्रांना काशाय रंग देताना मला दिसला. यापूर्वी मी अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या छाट्या कावेमध्ये कालवून गेरुवा अथवा भगव्या रंगाच्या करून दिल्या होत्या. परंतु या संन्यासीची पद्धत थोडी वेगळी होती. मला उत्सुकता आहे हे पाहिल्यावर त्याने मला सोबत घेतले आणि आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच छाट्या रंगवल्या. त्यासाठी एक नवीन प्रकारचा रंग आजकाल मिळतो. तो रंग कुठला वापरायचा आणि साधू संन्यासी लोक छाटीसाठी वस्त्र कुठलं वापरतात, कापड कुठलं वापरतात, ही सगळी माहिती त्याने मला सांगितली आणि मला देखील तसंच वस्त्र घेऊन पुढची परिक्रमा करण्याची सूचना केली. कारण आता उन्हाळा सुरू झाला होता आणि माझ्याकडे असलेली वस्त्रे तर उन्हाळ्यामध्ये कामाची नाहीत हे साधूने बरोबर ओळखले होते. वस्त्र रंगवण्याची पद्धतीमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंग किती प्रमाणात बसला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सगळीकडे एकसारखा बसला पाहिजे. काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी गडद असं होऊन चालणार नाही. तसेच मध्यभागी आधीमध्ये पांढऱ्या रंगाचे ढग आलेले देखील चालणार नाहीत. रंग दोन्ही बाजूने एकसारखा बसला पाहिजे. रंग एकसारखा बसण्यासाठी एका विशिष्ट तापमानाला पाणी गरम करावे लागते. छाटी विशिष्ट प्रकारे पिळावी लागते. हे सर्व मला त्या साधूने शिकवले. नंतर त्या छाट्या कशा वाळत घालायच्या हे देखील शिकवले. कारण वाळत घालताना सुद्धा रंगाचे ओघळ दिसू शकतात. असे सर्व शिक्षण झाल्यावर मी उमेश पदम यांच्याबरोबर नर्मदा मातेच्या काठावर बसून अप्रतिम असा सत्संग सुरू केला. तुम्हाला समोर कुठली व्यक्ती भेटते त्यानुसार तुम्ही कसे व्यक्त होणार हे ठरत असते. संत कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे. सज्जन को सज्जन मिले, होवे दो दो बात, गधडे को गधडा मिले, खावे दो दो लात. या न्यायाने प्रस्तुत लेखकरूपी गाढवाला उमेश पदमरूपी सज्जन भेटला, त्यामुळे चांगली श्रवणभक्ती घडली. तो आश्रमात काही दिवस राहिलेला असल्यामुळे इथल्या सगळ्या पद्धती आणि वेळा त्याला माहिती होत्या. सेवेला सोयीचं जावं अशी एक खोली त्याला देण्यात आली होती. माझी खोली वर एका कोपऱ्यात होती, परंतु याची खोली अगदी आश्रमाच्या खालीच होती. हा आश्रम फार मोठा होता आणि जिकडे बघावे तिकडे विविध प्रांतातले विविध वयोगटाचे साधू फिरताना दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड शांतता विलसत होती. मला जणू काही मी एखाद्या पौराणिक काळातल्या ऋषीमुनींच्या आश्रमात आलो की काय असा भास होऊ लागला. इथून हालावेसेच वाटेना. चातुर्मास करण्यासाठी ही एक अतिशय उत्तम जागा आहे. एक अतिशय अप्रतिम असा हा आश्रम आहे. इथे मगरी देखील भरपूर होत्या. बसल्या बसल्या आम्हाला मगरींनी सुद्धा दर्शन दिलं. संध्याकाळी आरती उपासना वगैरे झाली. रात्री पुन्हा एकदा आम्ही गप्पा मारत बसलो. खोलीमध्ये गरम होत असल्यामुळं गच्चीमध्येच झोपलो. मला अंगावर पांघरुण घेऊन झोपण्याची सवयच नाही, त्यामुळे कितीही उघड्यावर झोपलो तरी पांघरुण मी घेत नाही. परिक्रमेमध्ये या सवयीचा मला फार फायदा झाला. पांघरुणा वाचून कुठं अडलं नाही. नर्मदा मातेची मायेची पांघर सतत असायची, त्यामुळं वेगळं पांघरुण पांघरण्याची गरजच नव्हती. गादीवर झोपण्याची देखील मला सवय नाही, त्यामुळे परिक्रमेत चांगलेच फावले. रात्री खूप छान झोप लागली. उघड्यावर झोपण्यातला आनंदच वेगळा आहे आणि नर्मदा मातेचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला अशा ठिकाणी जाणवतो. बद्रिकाश्रम परिसरामधलं थोडंसं परिसराचं दर्शनात आपण घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हे बघा, बद्रिकाश्रमातून दिसणारं सुंदर मैयाचं रूप. इथं श्री बद्रीनारायणाचं तसेच नारायणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. अशा प्रकारे या आश्रमानं हरिहर ऐक्य साधलेलं आहे. आश्रमामध्ये साधूंच्या निवासासाठी ही एक अशी इमारत आहे. अशा अनेक इमारती इथं निर्माण करण्यात आल्यात. उजवीकडे बद्रीनारायणाचं मंदिर दिसतंय आणि डावीकडे दिसणाऱ्या बाकड्यांवर बसून मी आणि उमेश पदम गप्पा मारत बसलो होतो. नारायणेश्वराचं शिवलिंग अतिशय सुंदर आणि तुळतुळीत असे कृष्णधवल रंगामुळे ते छान उठून दिसतं बघा. खूपच छान आहे.
अलीकडे या आश्रमाच्या काठावर कोणीतरी अतिशय भव्य अशा हनुमंतराय आणि अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती उभ्या केल्यात. मी गेलो तेव्हा या मूर्ती नव्हत्या. दुर्दैवाने अशा मूर्ती नर्मदा मातेच्या काठावर फारशा टिकत नाहीत असा इतिहास आहे. कारण मैयाचे महापूर खूप भयंकर असतात आणि अगदी पात्रामध्ये या मूर्ती उभ्या केल्यात. मूर्ती खूपच भव्य आहेत. कोणाला हवा असेल तर बद्रिकाश्रमाचा पत्ता आणि टेलिफोन क्रमांक व्हिडिओ पॉज करून आपण टिपून घ्यावा. अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, दर्यापुरा, पोस्ट चांदोद, जिल्हा वडोदरा, गुजरात. बद्रिकाश्रमाचा महिमा काय आहे ते इथं छान पद्धतीनं असं लिहिलेलं आहे. उत्तरां बद्रीं गंतुं शक्नुं चेत वरार्णे, दक्षिणां बद्रीं गच्छेत् तत्समं पुण्यमाप्नुयात्. चंडिका व्यासयोर्मध्ये चोत्तरस्मित तटे स्थितो यत्रास्ति नर्मदा पुण्या नारायणस्तपस्थलीम. उत्तरेतल्या बद्री विशाल स्थानाला ज्यांना जाता येत नाही त्यांनी दक्षिण ठिकाणी असलेल्या या पुण्यप्रद बद्रीनाथ क्षेत्राला यावं. चंडिका व्यासयोरमध्ये, चंडिका आणि व्यासपीठाच्या मध्ये असलेल्या तटावर असलेल्या या ठिकाणामध्ये नारायणच तपस्थलीम, नारायणाने तप केलेलं आहे असं यांनी सांगितलं इथं. सौभाग्यशाली तीर्थम यत् बद्रीनारायणेश्वरम पावनम रमणीयम च ज्ञानमोक्षप्रदम नृप दृष्ट्वा नारायणं साक्षात यः पूजयति शंकरम पापनाशम तथा भक्तिम विंध्यात यत्र जनोत्तमः. सौभाग्यशाली असलेल्या या तीर्थामध्ये बद्रीनारायणेश्वराचं ज्ञानमोक्षप्रद असं पवित्र रमणीय स्मरण करत आपण नारायणाला बघून शंकराची पूजा केली तर आपल्या पापांचा नाश होतो. भक्ती विंध्यात यत्र जनोत्तमः, उत्तम अशी भक्ती आपल्याला इथं प्राप्त होते असं म्हणलंय. लवकरच या दोन्ही मूर्ती नर्मदा माता आपल्या कवेमध्ये घेणार आहे असं स्पष्टपणे दिसते बघा. कारण इथला मातीचा किनारा असल्यामुळं कुठलंही पक्क बांधकाम इथं टिकत नाही. अर्धा अधिक घाट आधीच वाहून गेलेला आहे. आता या मूर्तींची पाळी आहे लवकरच. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिशूल दिसत नसले तरी नर्मदेकाठी मात्र प्रत्येक मंदिरामध्ये अजूनही असे त्रिशूळ अर्पण करण्याची पद्धत आहे. आपणही आपल्या घरामध्ये त्रिशूळ ठेवू शकतो कारण तो हिंदू धर्मातला पूजनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी कोणाची परवानगी घ्यायची गरज नसते. मोठ्या संख्येने त्रिशूळ ठेवलेत बघा याच्या काठावर. पुन्हा एकदा बद्रिकाश्रमाचा नवीन पत्ता आणि नवीन फोन क्रमांक त्या कार्डावर. इथले कोठारी स्वामी ब्रह्मचारी अमृतानंद महाराज म्हणून आहेत आणि स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज दोघांचे फोन क्रमांक इथे दिलेले आहेत. स्वामी ब्रह्मानंदजी महाराज नर्मदा परिक्रमावासी अन्नक्षेत्र असं अन्नक्षेत्र स्वामी ब्रह्मानंदजी महाराज यांच्या नावानं इथं परिक्रमावासींसाठी चालवलं जातं. आणि हे अन्नक्षेत्र म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. अतिशय सुग्रास असं भोजन तिथं आपल्याला दिलं जातं. संध्याकाळच्या वेळी बद्रिकाश्रमातून दिसणारं नर्मदामध्येचं रूप हे केवळ स्वर्गीय असतं. तिथून दिसणारी संध्याकाळ बघा कशी आहे. आश्रमामध्ये पाहण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत त्याची पाटी इथे लावली. दर्यापुरा नावाचे गाव आहे. मुख्य मंदिर भंडार संत निवास बगियो भक्त निवास नर्मदा घाट महामंडलेश्वर निवास. पुन्हा एकदा बघा संध्याकाळी आश्रमाच्या गच्चीवर बसून हे दृश्य तासनतास पाहिलं आणि हृदयात साठवलं. खूप आनंद मिळाला होता बघा. जय हो माईक. आश्रमाची माहिती देणारी तर नवीन पाटी लावलेली दिसते. परंतु काही म्हणा जुनं दिसूनच जुनी पाटी वाचताना जाणवणारी सात्विकता या नवीन पाटीत जाणवत नाही. याचं कारण तिथे हाताने लिहिणाऱ्या माणसाची तळमळ त्या लिखाणामध्ये उतरलेली असते. हे सगळं छापेल आहे. नर्मदा नदीच्या घाटाकडे जायचा रस्ता दाखवणारी पाटी तुम्हाला मगरींपासून सावध राहण्याची सूचना सुद्धा देते. इथे खरोखरीच खूप जास्त मगरी आहेत. या भागामध्ये बद्रिकाश्रमापासून चाणोद परिसरामध्ये पंचकोशी परिक्रमा केली जाते. त्याचा मार्ग कुणीतरी वाटेत लावला आहे. आपण इच्छुक असाल तर ही परिक्रमा करू शकता.
खाली मोबाईल क्रमांक पण दिला आहे. बद्रिकाश्रमाचा मला माझ्या वहीमध्ये मिळालेला शिक्का. बद्रिकाश्रम हा इतका महत्त्वाचा आश्रम आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इथे येऊन गेलेले आहेत आणि इथल्या महंतांच्या संपर्कामध्ये असतात. धर्माचार्यांनी राजकारणाचा आश्रय घ्यावा किंवा राजकारण्यांनी धर्मामध्ये ढवळाढवळ करावी का, याचा जर विचार करायचं ठरवलं तर समर्थ रामदास स्वामींचे विचार या बाबतीत अत्यंत आदर्श ठरतात. ते अवश्य वाचावेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा तो अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय बहु अथवा अल्प, क्षमा करीत जाणे. अर्थात ज्या महंताला धर्मरक्षण करायचं आहे आणि धर्माचा उद्धार करायचा आहे त्याने सर्वात पहिला आधार हरिकथा निरूपणाचाच घेतला पाहिजे. परंतु हे करत असतानाच राजकारणाकडेही त्याचं लक्ष असावं व अत्यंत सावधपणे त्याने सर्वच गोष्टी कराव्यात. ज्यात धर्माधिष्ठित राजकारण आवर्जून करावं. अतिशय प्रयत्नपूर्वक त्याने लोकांचे सर्व संदेह शंका फेडाव्यात. आक्षेपांचं खंडन करावं आणि तरी देखील आपलीच माणसं येथे समजून छोटे असोत किंवा मोठे असोत अपराध क्षमा करून या लोकांना धर्मकार्यामध्ये सहभागी करून घ्यावं. बद्रिकाश्रमामध्ये अशा प्रकारचं राजकारण चालत असावं असं जाणवलं. एकंदरीतच साधू जीवनामध्ये कसं राहावं हे शिकवणारा मैयाच्या काठावरचा एक महत्त्वाचा आश्रम म्हणजे बद्रिकाश्रम होय. इथून पुढे एक वेगळीच दुनिया पाहायला मिळणार होती. इथपर्यंत मात्र अतिशय सात्विक, धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण नर्मदा मातेच्या कृपेने पामराला लाभले. नर्मदा मातेची कृपा असेल तर या जगात काय कठीण आहे. रेवा माय तदा कृपा जरी करी आम्हाउणे कायते, जो जे वांछित तेची त्यास मिळते, ही शांतते वाहते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.